हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टायमिंग आहे. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तर काल मामीने मस्त चिकनचा बेत बनवला होता. खूप काय काय प्रकार बनवले होते. फिशचे, कोळंबी, परत चिकन फ्राय, टेटा कलेजी वगैरे भरपूर काय काय प्रकार होते ते. तर मग रात्री खायला प्यायला पण लेट झालं. त्याच्यानंतर गप्पा बसलो आणि त्यानंतर झोपायला पण लेट झालं, कारण जागा चेंज. त्याच्यामुळे मिलांना त्यांना पण व्यवस्थित झोप लागली नाही. आणि गरमी, भयानक गरमी इकडे. आपल्याला इकडचं मुंबईचं वातावरण वेगळं आहे, थोडंसं दमट वातावरण आहे. आपल्याला या वातावरणाची सवय नाही आहे. आपल्या तिकडे सगळंच काही मोकळं, भरभर हवा वगैरे या गोष्टी होतात, पण इकडे ते तसं नाही आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं जर आपल्याला पचत नाही वातावरण इकडचं. त्याच्यामुळे सकाळी पण जरा लेट उठणं वगैरे झालं. आणि रात्रीचा स्वयंपाक आहे थोडाफार उरलेला. मामी आत्ता आहे ना डाळ वजडी करणार होती मिलनसाठी स्पेशल, पण म्हटले कधी खाल्लेली नाही आहे आणि रात्रीचं भरपूर आहे. रात्री पण नॉनव्हेज ते इतकं खाल्लं आहे आणि आत्ता परत वेगळा प्रकार मग ऑलरेडी आहे शिल्लक, मग ते वेस्ट करायचं. त्याच्यापेक्षा मग बोलले की आहे तेच आपण खाऊयात. तर मामी बोलली मग रात्री आपण तांदळाच्या भाकरी केल्या होत्या, पांढऱ्या तांदळाच्या पाण्यावरच्या मामीने बनवून ठेवलं होतं. तर आत्ता म्हणली की मी लाल तांदळाच्या भाकरी बनवते. आता भरपूर काय काय वेगळे प्रकार मामीला येतात. खरंच तिच्यासारखी सुगरणा खरंच कोणी नाही आहे. म्हणजे ती हॉटेलमध्ये जरी गेली ना तर ह्याच्यात काय टाकले टेस्ट करून मग ती बरोबर तिला येतं की कसं बनवलंय काय, असं एखाद्याच्या अंगात असती कला. तर मी इकडं सगळं हे गरम करून घेत होते रात्रीचं आपलं उरलेलं. आणि भाऊजींसाठी स्पेशल ही बटाट्याची भाजी बनवली मामीने, कारण ते बोलले की नको नॉनव्हेज म्हणून. आणि तांदळाची, लाल तांदळाची भाकरी इतकी छान टम्म फुगली होती ना. टेस्ट आपली नॉर्मल तांदळाची भाकरीसारखीच होती, पण हे लाल तांदूळ आहेत. ती मी पहिल्यांदाच बघितली आणि पहिल्यांदाच खाल्ली आहे. ऋषालाही छान भरवून घेतलं आणि ऋषिकेश आणि मिलनला, त्यांना सगळ्यांना इथे मी जेवायला वाढलं होतं. नॉनव्हेज म्हटल्यावर तिथे शिळं असलं तरी छान चमचमीतच लागतं बरं का. तर मग त्याच्यामुळे छान त्यांचा बेत चालू होता जेवणाचा. आणि मिलनला निघायचं होतं आज. म्हटले की आज आम्ही जातो, कारण मग घरी पण त्यांना भरपूर कामाचा लोड असतो, ऑफिस वगैरे ते सगळं, आणि काम पण चालू आहे एक दुसऱ्या ठिकाणी, त्याचा मग सगळाच लोड येतो. त्याच्यामुळे बोलले की तुम्ही राहा व्यवस्थित निवांत आणि आम्ही जातो. त्याच्यामुळे आज मिलन निघणार आहेत आणि पप्पा घ्यायला येणार आहेत आपल्याला. आजच नाही येणार आहे. पप्पांना बोलले 1-2-4 दिवसांनी तुम्ही आम्हाला घ्यायला या. आणि आता आपल्याला जायचं होतं मार्केटला मिलनची शॉपिंग करण्यासाठी. कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की मिलनची पूर्ण कपड्यांची शॉपिंग ही इकडनं असते. तर कपडे म्हणजे काय रेडीमेड कपडे नाही, असे जे फॅब्रिक असतं ना पॅन्ट शर्टसाठी, ते फॅब्रिक मिलनचं इकडनंच मी कायम नेत असते. आणि ते छान, त्यांनाही आवडतात ते कपडे. क्वालिटी छान असते, फॅब्रिक छान असतं. तर असं काहीसं. तर मग तेच घेण्यासाठी आता आम्ही चाललो होतो रोडने. आणि गाडी नको म्हणलं मिलनला, कारण तृषाला ऑटो खूप आवडते, खूप छान. आणि मिलन, आम्ही सगळे असं छान एकत्र कधी बसणार आहोत ऑटोमध्ये किंवा रिक्षामध्ये, असं कधी जाणार आहोत. मिलनला म्हणलं नका कार घेऊ आपली, नका गाडी घेऊ, आपण छान सगळे जरा एका रिक्षात जाऊ. पण छान मज्जा आली, जरा वेगळा काहीतरी अनुभव. कायमच तिकडे असलं की 4 व्हीलरमध्येच फिरणं होते, रिक्षामध्ये फिरणं वगैरे हे नाहीच, 0% होते. त्याच्यामुळे इकडे आलो तर जरा इकडची छान मज्जा घेऊयात. मग त्यांनाही छान वेगळं वाटत होतं त्यांना, कारण कधी या गोष्टींची सवय नसती. पण ठीक आहे, काही गोष्टी अशा अनुभवायला मिळतात. दुकान वाढवत नाहीत का ते, ज्या जेवढ्या जागेत बरं का. मामी आली का नाही रे? पिकलेले घरे द्या. येतात हिला काय घेतलं टॉय? डॉक्टर सेट.
मिलनची भाऊजींची ऋषिकेशची छानपैकी शॉपिंग झाली. ज्यांना जे फॅब्रिक जे कपडे त्यांना आवडले ते सगळे त्यांनी घेतले छानपैकी, कारण इकडे छान स्वस्तात मस्त छान भारी कपडे भेटतात. तसं मिलनला सवय, भाऊजींनी पण यावेळेस ट्राय केलेला आहे. आणि तुषाला मिलनने टॉय घेतलं होतं, डॉक्टर सेट घेतला होता. तिचं चाललं होतं धिंगाणा मस्ती, खेळायचं काम चाललं होतं. आणि मिलन जाणार म्हणले, अजून तिला सांगितलेलं नाही, पण ती आता जातात तर जरा गोंधळच घालणार आहे, कारण तिला पप्पांशिवाय 1 मिनिटसुद्धा करमत नाही. एक वेळेस मी नसेल ना तरी चालतं, तिला काढते आठवण माझी आदनंमधनं मी जर नसेल तर. पण मिलनचं जरा जास्तच, कुठे पप्पा, काय कसं, ते 50 वेळा त्याचे ते प्रश्न असतात. ही मामीची मैत्रीण आहे सोनाली दिदी, मग ती पण घरी आली होती. मग ती पण इतकी, तिला लहान मुलं आवडतात ना, मग छान तिच्यासोबत पण खेळत होती. दृश्या गप्पा चालू होता त्यांच्या. जेवण करून आपण गेलो होतो शॉपिंगला, तर बाहेर पडलो होतो. तर मग आत्ता मिलन म्हणले की पुन्हा जेवायला नको, मामी बनवत होती. म्हटली छान आपण आमरस चपाती ते सगळं बनवूयात, पण म्हटली जेवण नको, आता जाणार नाही आहे जेवण. तर मग आता उपमा बनवते, तो पोहे किंवा उपमा बुकर बोलले, तर म्हटलं पोहे नको उपमा करू छान. तर मामी ते उपमा करते. मग ते उपमा वगैरे छान त्यांचा नाश्ता झाला मस्तपैकी, सामान भरला आणि निघाले. पण तृषाचं ते चेहरा लगेच बारीक झाला एवढूसा, नुसती तिची क्यू 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 लगेच चालू झाली. मिलन सगळे त्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित बघत होते, राहिले तरी मी मागणं आणले असते, पण बघत होते. म्हटले की चाललं असतं तर घेऊन जातो असं तसं. खाली गेला तर तुमच्या पुढं आईस्क्रीम खायची नाही खायची. टीचिंग करायला, टीचिंग मस्त नाचायला, बघ आपल्याला आलेलं सगळं. आपल्याला जायचंय परत शॉपिंगला. इथून आम्ही स्वामी आजोबांच्या दर्शनाला जातो, आपण जाऊ बरं का. येडे का मिलन पण खाली गेले तरी वरती वळून बघत होते, कारण त्यांना पण ती रडत होती ना, तर कसं तरी होत होतं. गाडीत बसल्याने लगेच कॉल केला की ती राहिली का, तर ती रडत झोपी गेली. ती खूप रडत होती. तिला वाटत होतं की आपण पण जायला पाहिजे, पप्पा एकटेच चालले, ते असे प्रश्न विचारत होती. मग आपण का थांबणार आहे, पप्पाला का तू पाठवलं, असं ती बोलत होती. मग तिला नादवलं त्याच्यानंतर झोपी घालून घेतली. एक झोप झाल्यानंतर पण जरा असं ठीक होता मूड. तिला म्हटलं आता आपल्याला बाहेर जायचंय, तुला टॉईज घेऊ, असं थोडंसं तिला बोलून जरा नादवलं. आणि मामीला नंतर जायचं होतं जरा मार्केटला. म्हटलं आधी घरातलं सगळं आवरून घ्यावं छान, आणि मग जावं. चहा पाणी झाला, तुझ्याचं खाणं पिणं झालं, फ्रेश झालो, आणि आता आपण सगळे निघालेलो आहे खाली मार्केटला. चला मम्मी, तेवढा आहे. नको, इच्छा नाहीये.
आम्ही आलो होतो मार्केटमध्ये, तर सोनाली दीदी पण इथे भेटली. ती पण तिची शॉपिंग करत होती. आता त्यांची जयंती वगैरे काहीतरी येते कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे तिचं चाललं होतं शॉपिंगचं काम. तर आता हे सगळं फॅब्रिक मार्केट वगैरे लाला शॉपिंग म्हणून याला म्हणतात, भिवंडीमध्ये आहे. मामी ज्या एरियामध्ये राहते, मामी मेन मार्केटमध्येच राहते भिवंडीमध्ये, त्याच्यामुळं काही जवळ नाही. आता येताना तुम्ही बघितलंच पायी चालू, घराच्या खाली उतरलं की 2 मिनिटात तर हे मार्केट लगेच चालू होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक वगैरे इथे बघायला भेटतात. आणि तुम्हाला तर सगळ्यांना बऱ्यापैकी आयडिया आलीच असेल की माझ्या प्रत्येक साड्या, प्रत्येक फॅब्रिक हे इकडनंच असतं. तृषासाठी, माझ्यासाठी, काही असे ना, मी साड्या अशा रेडीमेड शक्यतो खूप इमर्जन्सी काय आवडलं असं घ्यावंसं वाटलं तरच मी घेते अशा साड्या डायरेक्ट रेडी शॉपमध्ये जाऊन आपल्या तिकडे. पण नाही, शक्यतो आलं की वर्षभराची शॉपिंग एकदमच करून जायची. कोणते सण आहेत, आपल्याला कशाला लागणार आहेत, किंवा एक्स्ट्रा काही आवडलं तर युनिक असं काहीतरी असं घेऊन जायचं. तर मला ह्याची सवय लागलेली, आणि बाकीच्या साड्या घातल्या ना मला पण वेगळं वाटतं बरं का, असं काही सवय नसल्यामुळे. तर असं 2-3 फॅब्रिक मी चॉईस केले होते, कारण कॉटनचा ट्रेंड आहे आता. आणि हे शॉप माझे फिक्स येते. आता सगळंच मी तुम्हाला डिटेलमध्ये ब्लॉगमध्ये सांगता येत नाही, कारण गर्दी खूप आहे. आणि हे काही शॉप आहेत ना, ते ठराविक आहेत, दरवर्षी तिथनंच घेते. आपल्याला थोडीशी रेट पण कमी जास्त करता येतात, बोलता येतात ओळख असल्यामुळे. मी घेते, मी घेणार आहे बघ ना, तू घे मग. मला ते एकच आवडलंय मला, ते एक ना दोन झाली हा का, पलटू नका. 1-2 हे नाही पैसे नको घेऊ, ते पैसे कमी करणार बघ. इकडे ना कैसा हो गया कि वो भी खुद काम नहीं कर रही है ना. काय करायचं, बाबा घेऊन जाते, बाबा त्यानंतर फॅब्रिक वगैरे तिकडचं थोडंफार उरकलं. काही जे आवडलं ते घेतलं, जे आवडलं नाही ते नाही घेतलं, कारण म्हटलं अजून आपल्याकडे आहेत भरपूर दिवस, पण नाही का रोज राऊंड होणारच आहेत तसे पण. आणि ते घर संसारचे जरा असे छान सामान भेटतात स्वस्तात, मस्त एकदम. म्हणजे जे मला असं घ्यावंसं वाटलं, जे आवडलं ते मी असं गोळा केलं थोडंसं किरकोळ घरासाठी, काय असं वेगळं काय दिसेल भेटेल असं ते. आणि त्यानंतर तृषाला इथे चप्पल घेण्यासाठी गेलो. भरपूर छान क्यूट छोटे बेबीचे असे चप्पल दिसतात, बघितलं की असं वाटतं की सगळंच काही घ्यावं. तर मग तिला ते ट्राय करत होतो. छोटी वाली छोटी मोठी बघा, इकडे बघा. दिल्ली नाही, दिल्ली आहे बरोबर. कुठे जाम होती, कुठे बघ रे दाबून पुढे जाम होते. शॉपिंग म्हणजे किती शॉपिंग केली ना तरी शेवटपर्यंत शॉपिंग उरकत नाही. शेवटी पण हेच असतं, मामी हे राहिलं, मामी ते राहिलं, हे घ्यायचं होतं, ते घ्यायचं होतं. पण छान दिवस जातात बरं का, इकडे हिंडणं फिरणं, मस्त खाणं आणि एक्सप्लोर करणं, या सगळ्या गोष्टी फार छान वाटतं. किती शॉपिंग केली, जास्त केली, काय केली. मला एक गोड संपूर्ण तुला येते मामी येते. तू खाणार पुरी खाणार लपून बसली ती. मला दिसले नाही तुला, कुठे गेली तुझा, कुठे गेली तुझा. कुठे जाम होती, कुठे जाम होते. कुठे गेली तुझा. 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 कुठे गे
आणि मी किती शोधते माहितीये का? उठा आता सापडली. सुटेली का? नाही, बसली होती लपून. चल तिकडे ते जागा मोकळी केली. तिचं नाव तो पडून जाईल. तुझं नाही का ते मारुती मंदिरात ते सेल तिथे गेलं होतं बघायला. नाही येत खा शेव आहे. खा मामी. मला भूक लागली. आता तू तिला स्टॅच्यू का? स्टॅच्यू माझे कुठतरी काय घेतलं ग? काय घेतलं ग? काय झालं? चला आता डॉली भाऊला वेळ लागला होता बरोबर पळत होतो आपण. दे पकडू का मी? माझं फिंगर पकड चल इथं. काय बोलले तुम्ही मामी? बापरे, शॉपिंग झालेले डेंजर शॉपिंग. स्लो सर. हाय चप्पल स्टँडच्या खाली गेली. बापरे स्वामी. सगळं काही घेतलं वगैरे त्यानंतर दमलो होतो. मला पाणीपुरी तर माझी फेवरेटच. इथे आलं ना, ती आत्ता गाडी दाखवली ना मी, त्यांच्याकडे जातो आणि भरपूर काय काय असं वेगळे ट्राय करत असतो. आज पण सँडविच, शेवपुरी, पाणीपुरी, भरपूर काय काय आपण तिथे खाल्लं. कारण म्हटलं मग घरी जाऊन पुन्हा कुठे काय कुटाणा करत बसायचं. साहिल आणि ऋषिकेश पण घरात नव्हते, ते पण त्यांची शॉपिंग करण्यासाठी गेले होते. काय मोबाईलचं कवर हे ते या सगळ्या अशा छोट्या गोष्टी. आता नाईट झाली आहे खूप. तृषाला खायला प्यायला चारून थोडंसं झोपून टाकायचं. तर असा काहीच आजचा पहिला दिवस आपला इकडे होता. छान दिवस गेला. तर छानपैकी शॉपिंग झाली आहे. सगळंच काही मला दाखवता येत नाही काय घेतलं आहे काय नाही, पण घाई गडबडीत तसा दिवस जातो कारण सगळीकडे गर्दी असते, सगळं काही बघावं लागतं. तर असंच चॅनेलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.